पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कशा आहात सगळेजण? मजेत ना? खेळ घेणारे आवडेल खेळायला? मला हा खेळ कसा खेळायचा ह्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगते. मग हा खेळ खेळताना आपल्याला काय करावं लागणार आहे? दोघांची जोडी करावी लागणार आहे. म्हणजे मी आणि मयूर असेल, है की नाही? म्हणजे आमच्या दोघांची जर जोडी झाली, म्हणजे मी तात्पुरतं सांगते, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जोड्या तयार करायच्यात. मी आणि मयूर असेल तर हा खेळ खेळताना काय करायचं की मयूरनी 5 किंवा 10 शब्द मला सांगायचे. मग मयूरनी काय तो शब्द मयूरनी सांगताना त्यांनी तो शब्द लिहायचा आहे. पण मयूरनी सांगितलेला शब्दाशी संबंधित शब्द मी लिहिणार आहे. मयूरनी सांगितलेला शब्द मी लिहिणार आहे का? नाही. म्हणजे समजा मयूरनी आंबा हा शब्द सांगितला मला, तर मयूरने शब्द कोणता लिहायचा? आंबा. पण तो आंबा हा शब्द मी लिहिणार नाही, मी आंब्याशी संबंधित शब्द इथं लिहिणार आहे. आलं लक्षात? मयूरने दुसरा शब्द सांगितला पाणी, तर मी मयूरने तो पाणी शब्द लिहायचा, पण मी पाणी हा शब्द लिहिणार का? नाही. मयूरने सांगितलेल्या पाणीशी संबंधित शब्द मी लिहिणार आहे. मग हे शब्द ज्यावेळेस तो 10 शब्द सांगणार आहे आणि मी त्यांनी सांगितलेल्या 10 शब्दांशी संबंधित 10 शब्द मी लिहिणार आहे, पण ते मी मयूरला दाखवणार नाही किंवा मयूरला ते मी कोणते शब्द लिहिले ते त्याला माहीत नाही. मग हे 10 शब्द लिहून झाल्यानंतर मग काय करायचंय की नंतर मी मयूरने सांगितलेल्या 10 शब्दांशी संबंधित जो शब्द लिहिलेला असेल तो मी त्याला सांगणार आहे. आणि मग मी सांगितलेल्या 10 शब्दांनी त्याला मयूरला काय करायचं? त्यांनी लिहिलेला शब्द ओळखायचा. काय करायचा? त्यांनी लिहिलेला तो शब्द ओळखायचा. मग त्याला जर 10 पैकी 8 ओळखता आलं तर मग तुमचं काय होतंय की जमतं. 10 पैकी 10 तर ओळखायला शिकायचंच आहे. मग आता ही झाली माझी वेळ, माझी वारी. त्याच्यानंतर मग आमचे सगळे शब्द बरोबर आल्यानंतर मी त्याला 10 शब्द सांगणार आहे, त्यांनी त्याच्याशी संबंधित शब्द लिहायचे आणि नंतर तो मला त्याचा संबंधित शब्द सांगणार आहे, मग मी माझा ओळखणार आहे. आलं लक्षात? खेळून बघायचा शब्दाचा. मृण्मयी तयार आहेस? आता काय करायचं मृण्मयी? तू पहिल्यांदा एक शब्द सांगायचा, त्याच्याशी संबंधित शब्द मी इथं लिहिणार आहे. दुसरा सांगायचा, त्याशी संबंधित शब्द मी इथं लिहिणार आहे. माझे शब्द तू पाहायचेत का? नाही. पाहायचे नाहीत. करायची सुरुवात? चल, एक शब्द सांग पहिला. समुद्र. दगड. पत्रा. दिवा. रांग. देव. नंदी. राधा. पहा, आता मृण्मयीने जे मला 10 शब्द सांगितले त्याशी संबंधित शब्द मी लिहिलेले आहेत. आता आपल्याला पुढची पायरी करायची 2 नंबरची. आता मी हे सांगितलेले संबंधित शब्दाचे मधल्यातलं मी कोणताही शब्द तिला सांगणार आहे, तर तिने काय करायचं? तिने लिहिलेला शब्द ओळखायचा, त्याशी संबंधित शब्द ओळखायचा. चालेल? पहिला शब्द सुगंध. फूल. बरोबर. घर. पत्रा. बरोबर. जड. दगड. बरोबर. खारट. समुद्र. बरोबर. कृष्ण. राधा. राधा. बरोबर. प्रकाश. दिवा. बरोबर. मुले. राम. बरोबर. मित्र. शत्रू. बरोबर. आता मला सांगा, हा खेळ खेळायला आवडेल? तुम्हाला काय करायचं? दोघांच्या जोड्या करायच्यात. कोण कोणाची जोडी करते सांगा बरं? एक सांगा. हा, तू साहिल कोणा बरोबर करतोय? कार्तिक बरोबर. तनु तू आणि संचित बरोबर. तू आणि वैशाली. कृष्णा तू आणि मयूर. अंशू आयुष आणि तू बरोबर. आता दोघांच्या जोड्या घेऊन फळा. सुगंध फूल.
मांजर, कुत्रा, लाकडाचा बेंच नाही टेबल, लाल बेंच, खडू, फळा, पाणी, काळा फळा, जल पाणी, खळा, खडू, लिही वही, पुस्तक, मांजर, कुत्रा, मासा, पाणी, दिवा, प्रकाश, औषध. खेळ करा सगळेजण हा खेळ. आवडला? आता हा खेळ तुम्ही तुमच्या घरी सुद्धा खेळू शकता. तुमचे मोठे भाऊ बहीण असतील, तुमचे मम्मी पप्पा असतील, सगळ्यांबरोबर तुम्ही हा खेळ खेळू शकता. आता सुट्टीच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही हा खेळ वेळ घालवण्यासाठी खेळू शकता. दुपारी सकाळची शाळा आहे ना, मग सकाळची शाळा तुम्ही दुपारी घरी गेल्यावरती उन्हात खेळण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शेजारच्या मुलांबरोबर हा खेळ खेळायचा. मज्जा येते ना? मज्जा तर येते आणि तुम्हाला नवीन शब्द सुद्धा सापडतात, संबंधित सापडतात ना. खेळणार मग नक्की. पुढच्या तासाला काय करणार आहे, असा दुसरा खेळ घेणार आहोत. आवडतं का रे तुम्हाला असे वेगवेगळे खेळ? फक्त हा आपण मज्जा म्हणून खेळ खेळतो का रे? मग ह्याच्यातून काय होतं रे? अभ्यास करायला पण मिळतो आणि अभ्यास सुद्धा होतो. आणि फक्त नुसतं फळ्यावरती शिकवण्यापेक्षा असं खेळाद्वारे